ब्रेकिंग न्यूज। शहापूर तालुक्यातील गाडगे महाराज प्राथमिक आदिवासी आश्रमशाला बादसई येथे 60 ते 65 विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून झाले विषबाधा। त्यांचे उपचार उपरुग्णालय शहापूर येथे सुरू आहेत। विद्यार्थ्यांना जी विषबाधा झाली, काय सांगाल त्या संदर्भात? आता इथं आम्ही दवाखान्यात आहे, ती मुलं आम्ही बघितली का 109 मुलं आहेत, त्यांना गुलाबजाम आणि पुलाव दिलेला होता आणि ती सर्व आश्रमशाळेतली आहेत, संत गाडगे महाराज, आणि त्यांना विषबाधा झाली। पहिली गोष्ट, यांनी आश्रमशाळेवाल्यांनी बाहेरच्यांकडून पहिले जेवण घ्यायलाच नाही पाहिजे आणि घेतला तर त्याची नीट तपासणी करायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची तपासणी न करता एक कोण चायनीजवाला का कोणतरी बाहेरच्या दुकानदाराला ती ऑर्डर दिली होती एकाने आणि त्यांनी तो जेवण दिलं आणि आज 109 मुलं विषबाधा होऊन उलट्या आणि पोटबीट दुखणं आता हॉस्पिटलमध्ये आहेत। त्यातली 5 मुलं अजून चिंताजनक आहेत आणि दुसरी बरीच स्टेबल झालेली। परंतु ह्या गोष्टीत आता हिवाळे म्हणून आपले जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना पण आम्ही सांगितलं की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याची व्यवस्थित चौकशी होऊन त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही मनसेकडून इथं मोठं आंदोलन छेडू आणि या अन्यायाला आम्ही वाचा फोडू। भाऊ, शासनाकडनं तर कोट्यावधींचा निधी येतोय, कोट्यावधींचा मुलांना जे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे येतात किंवा जेवणासाठी पैसे येतात, मग यांना बाहेरून जेवण घेण्याची गरज काय लागली, काय सांगाल? हां, ती पण बरोबर गोष्ट आहे, परंतु एखादा कोणतरी वाटते कोणाला वाढदिवस असेल किंवा लग्नाचा असेल एखाद्या गरीबाला द्यावा, पण ठीक आहे ना, त्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात वस्तू स्वरूपात घेऊन आणि तिथंच जेवण बनवून तुम्ही देऊ शकता। की असे बाहेरचे कोण काय आणून देतो काय नाही याची व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे। गोरगरिबांची मुलं आहेत ती, त्यांच्यावरती यांनी नीट लक्ष नाही दिला आणि अशा जे प्रकार होतात त्यामुळे जर एखादा मुलगा दगावला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो। जर या घटनेला जबाबदार कोण असेल, जर अशी काही घटना घडली आपण आपल्या म्हणण्यानुसार, तर कोण जबाबदार असेल, काय सांगा? प्रकल्प अधिकारी आणि तिथला जो मुख्याध्यापक असेल तो, ज्यांनी याची चौकशी न करता कोणाला जे ऑर्डर दिलेली असेल, ह्या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर मनसेतर्फे प्रखर आंदोलन करण्यात येईल। ओके।